जय आदिवासी. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्ती नेहमी पालघर जिल्ह्यातील अनेक अशा विषयांवरती लढत असतात. आमच्यासारखा नवतरुणांचे प्रेरणास्थान, प्रोत्साहन देणारे आणि आदिवासीत्व यासाठी नेहमी लढणारे असे एक व्यक्ती म्हणजेच पालघर जिल्ह्यातील जवळजवळ 9 तरुणांपर्यंत आणि छोट्या मोठ्यांपर्यंत पसरलेले असे एक व्यक्ती ते म्हणजे आप डॉक्टर सुनील पराड सरांना आपण आज भेटतोय आणि त्यांची छोटीशी मुलाखत या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. तर जोहार. जोहार. सर्वात आधी तर एक माझा प्रश्न असेल तुम्हाला की तुमचं बालपण आणि शिक्षणाबद्दल थोडक्यात माहिती भेटली तर बरं होईल. खूप खूप आभार अरविंद तुझे, आणि तू आज आमची मुलाखत घेण्यासाठी इथे आलास. तर पुन्हा सगळ्यांना जोहार. माझं बालपण सांगायचं तर एक सामान्य गरीब आदिवासी कुटुंबामध्ये जन्माला आलो. वडील जेमतेम 4थी पर्यंत शिक्षण होतं. आई तर बिलकुल शाळेतच गेलेली नाही. अशा एका कुटुंबातून मी माझं जीवन सुरू झालं. आम्ही 3 भावंड, मोठा भाऊ, मी मधला आणि लहान बहीण, असं आमचं 3 भाऊ बहिणाचं कुटुंब. आणि शालेय शिक्षणाबद्दल सांगाल तर मी 1ली ते 4थी हे आमच्या गावातली शासकीय आश्रमशाळा खंबाळे आश्रमशाळेमध्ये माझं शिक्षण झालं. 4थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढे माध्यमिक शिक्षणासाठी मी जमो ठाकूर हायस्कूल वानगाव ह्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. तिथे 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. आणि पुढचं जे शिक्षण होतं तर मला हे सांगायचं ह्या शिक्षणाच्या बाबतीत, तर माझ्या घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे विजय लखमा पराड. हे माझे काका आहेत आणि ते पोलीस दलात आहेत. आणि त्यांनी आम्हाला एक स्वप्न दाखवलं की मला एक सांगितलं होतं की तुला डॉक्टर व्हायचं. हे एवढंच स्वप्न 7वीला असताना मला त्यांनी सांगितलं होतं की, पण ते कसं व्हायचं, काय व्हायचं ते मला माहिती नव्हतं. कारण घरची परिस्थिती खूप बेताची. वडील वाडीमध्ये मजुरीचं काम करायचे, आई घरकाम करायची. फक्त ह्या कठीण परिस्थितीमध्ये माझे काका पोलीस झाले होते आणि त्यांनी एक स्वप्न दाखवलं होतं की तुला डॉक्टर व्हायचं. ते कसं व्हायचं काय हे मला माहिती नव्हतं. मग तोच प्रवास पुढे राहिला. 10वीचं शिक्षण झाल्यानंतर मी 11वी 12वी, कारण मला एका शिक्षकाने प्रश्न केला. 10वीला मला खूप बेताचेच मार्क मिळाले होते. हे तुमच्या माध्यमातून सांगायला मला काही वाटणार नाही. 51% फक्त 10वीला मिळाले होते. तर मला सांगितलं डॉक्टर व्हायचं. मग ऍडमिशन कुठे घेणार, तर मी सांगितलं बोर्डीला सायन्सचं कॉलेज आहे तिथे घ्यायचं. तर त्या शिक्षकाने प्रश्न केला, मला माहित नाही की MCVC काय असतं, तू MCVC ला ऍडमिशन घेणार आहे का? नाही म्हटलं मी सायन्सला घेणार आहे. तर सांगतो सायन्सला तू जाशील का? तर म्हटलं हो जाईन. 51%च्या ह्याच्यावर मी गेलो आणि सरळ ऍडमिशन मिळालं. कारण स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं, त्यासाठी सायन्स पाहिजे होतं. मग तिथे मी कारण परिस्थिती अशी आहे, मी कधी कुठल्या ट्युशनचं तोंड बघितलं नाही. आपल्या सेल्फ स्टडीवरती इथपर्यंत पोहोचलो. 11वी 12वी शेवटच्या मोमेंटला मी माझ्या काकांना सांगून टाकलं होतं की नाही माझ्याने होणार नाही, खूप कठीण आहे असं. कारण हे मराठी मीडियम मधून जायचं, पूर्ण इंग्लिशमध्ये करायचं, अशा साऱ्या गोष्टी होत्या. पण काकांचे शब्द अजूनही आठवतात की तुला डॉक्टर बनायचं, मी भले भीक मागेन पण तुला डॉक्टर बनायचं, हे त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि मग मी 12वी पण पास झालो. 12वीला खूप चांगल्या टक्क्याने, म्हणजे फर्स्ट क्लास नाही मिळाला पण 57% पास झालो. म्हणजे ते 51 होते, पुढे 57 झाले. आणि मग CAT होती आणि CATच्या डॉक्टरकीचं होतं ऍडमिशन. पहिल्या वर्षी मी CAT दिली, मध्ये गॅप झाला कारण ते ऍडमिशन मिळालं होतं कोल्हापूरला. एवढ्या लांब जाणं शक्य नव्हतं. मग 1 वर्ष गॅप दिला, पुन्हा सेल्फ स्टडी केली आणि सेल्फ स्टडी नंतर पुन्हा CATची एक्झाम दिली आणि मग चांगले मार्क मिळाले. त्यानंतर मला मुंबईला मेडिकलला ऍडमिशन मिळालं. अशा पद्धतीने माझा हा पुढचा शिक्षणाचा प्रवास झाला. आणि ह्या पद्धतीने मी डॉक्टरकीचं शिक्षण घ्यायला सुरुवात केलं. तोही खूप मोठा स्ट्रगल आहे, ते ह्याच्यात सांगण्यासारखं नाही. मी कधीतरी त्या विषयावरती बोलेन. पण मी ते स्वप्न होतं, ते काकांनी जे आम्हाला सांगितलं होतं की तुला डॉक्टर व्हायचंय, तर त्या पद्धतीने मी डॉक्टर झालो आणि आता इथपर्यंत माझा प्रवास आहे. म्हणजे हा प्रश्न घेण्यामागचं एक कारण होतं की भरपूर जणांना वाटतं की डॉक्टर सुनील पराड हे जे आहेत हे एका चांगल्या घराण्यातून आले असतील आणि आज त्या या लेवलपर्यंत येऊन किंवा या ठिकाणापर्यंत पोहोचले. तर असं नाही, तेही आपल्यासारख्या साधारण कुटुंबातून आज ते राष्ट्रीय अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं. म्हणजे एका सामान्य कुटुंबातून इथेपर्यंत ते पोहोचले. नेमकं तुम्हाला समाज सेवा किंवा समाजासाठी काहीतरी करावं ही प्रेरणा कधी मिळाली आणि सुरुवात कशी झाली? जसं मी सांगितलं की माझ्या घरची परिस्थिती तर खूप काही चांगली नव्हती. पण एक काका जे माझ्यासाठी आदर्श आहेत, जे विजय पराड आहेत, तर त्यांनी घरामध्ये खूप चांगलं वातावरण तयार केलं. माझ्या घरात कोणीही नशापानी, तंबाखू, विडी कोणी, म्हणजे स्वतः काकाही ते करत नाहीत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं घरामध्ये खूप चांगलं वातावरण मिळालं.
आणि म्हणजे मी एकटाच नाही, अशी माझी स्वतःची भाऊ बहीण आणि आत्यांची मुलं अशी जवळजवळ 10 पोरांना काकांनी शिकवलेलं आहे. आणि ते खूप मोठा आदर्श आमच्यासाठी आहे. आणि त्या माध्यमातून एक असं वाटतं की काका एकटा जर नोकरी करून आमच्यासाठी एवढं सारं करू शकतो, तर आपण पण काहीतरी देणं लागतं समाजाचं. आणि ते मनामध्ये सातत्याने होतं. आणि प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की मी एवढं शिकवलं तर ह्यानी काहीतरी केलं पाहिजे. पण मी त्यांचं स्वप्न मी डॉक्टरकीपर्यंत केलं, पण बाकीचं पुढचं काय करायचं होतं ते करू शकलो नाही. ते मला खूप खंत वाटते. पण मी समाजासाठी काय करतो आणि माझं कुटुंब आज माझ्या सोबत आहे. तर खऱ्या अर्थाने प्रेरणा जर सांगेन तर मी जेव्हा हे जे स्ट्रगल आहे हे स्वतःलाच करावं लागतं. कारण मी सांगितलं की मी कुठे क्लास केला नाही. मी माझ्या टाइम टेबलवर 12वीला असताना एक लिहून ठेवलं की एकलव्य, जसं एकलव्य शिकला तसं मी माझं टाइम टेबल बनवलं होतं की मला अभ्यास असा करायचा आहे. कोणी आपल्याला गाईड नव्हता. जसं एकलव्याकडे आपल्याकडे प्रेरणा आहे, तर मी तसं माझ्या टाइम टेबलवर लिहिलं होतं टाइम टेबल. आणि एकलव्य एवढंच लिहिलं होतं की हाच आपला गुरु आहे आणि आपल्याला ते शिकायचं आहे. आणि हे शिकत असताना मग मी जेव्हा 12वी पास झालो आणि मी मेडिकलच्या ऍडमिशनच्या निमित्ताने सेंट जॉर्ज हॉस्पिटल जे CST ला आहे तिथे गेलो, तेव्हा त्या गर्दीमध्ये बघितलं की ही मुंबई एवढी चालून धावणारी आहे, मग आपला समाज कुठे आहे हा माझ्या डोक्यात सतत विचार होता. आणि मी अजूनही सांगतो की मी जेव्हा त्या तिथले टॉयलेट्स बघितले तेव्हा म्हटलं की हे एवढे क्लीन चकाचक असतात आणि आमची घरं पण नीट नसतात. तर हे माझ्यासाठी खूप म्हणजे एक टर्निंग पॉईंट ठरला की मलाही आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. की मुंबईमध्ये एवढ्या साऱ्या सुधारणा आणि एवढ्या हाकेच्या अंतरावर आपण राहतो आणि आपला समाज कुठं. आणि मग तेव्हाच मी मनात धरलं होतं की नाही, मी जे पण शिकेन पण त्याच्यानंतर मी माझ्या समाजासाठी काहीतरी काम करेन. आणि मग मी माझं डिग्रीचं कंप्लीट केली डॉक्टरकीची. आणि नंतर मी पहिल्या डोक्यात विचार घेतला मी इकडे तिकडे माझं क्लिनिक नाही खोलणार, तर मी माझ्या गावाला जाणार. आणि मग तिथून जेव्हा काही आला आणि मी सुरुवात आली ती वानगावला आलो. आणि वानगावला मी माझं क्लिनिक सुरू केलं. आणि माझ्या त्यावेळेसला हे सगळे मित्रमंडळी भेटले, सचिन सातवे असतील, वसंत बसरा असतील, किंवा हे सगळे मित्रमंडळी भेटले सामाजिक काम. आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे. आणि इव्हन आम्ही जोगेश्वरीला ज्या हॉस्टेलवर होतो तिथे आम्ही मुवमेंट बघितल्यात, ज्या SC समाजाची लोक आहेत ते आपल्या समाजासाठी कसे भांडतात आणि आपण काहीच करत नाही. मग जेवढे पण आमच्या समाज कल्याणच्या हॉस्टेलला आपली इथे डहाणूची मुलं होती, पालघरची मुलं होती, त्यांना एकत्र केलं. सचिन सातवे आहे, बबलू आहूत आहे, संतोष मुकणे आहे, हे असे आमचे हॉस्टेलचे सगळे मित्र होते. आणि आम्ही तेव्हा ठरवलं होतं की गावाला जाऊन आपण काहीतरी करायचं. आणि त्याच प्रेरणेतून आयुषची आमची स्थापना झाली, आदिवासी युवा शक्ती, की आम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि आमची प्रेरणा हॉस्टेलमधून आम्ही सुरुवात केली की आपल्याला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तिथून ह्या सामाजिक ह्याच्या चळवळीची सुरुवात झाली की आपल्याला पण आपल्या समाजासाठी काही करणं आपलं कर्तव्य लागतं. कारण आमच्या मनात सतत होतं की आज आम्ही इथेपर्यंत पोहोचलोय तो केवळ आपल्याला आरक्षण मिळालं, जातीचा दाखला मिळाला, त्या जोरावर आलो. तर आपण जे खडतर रस्ते बघितले ह्या प्रवेशासाठी ते आपल्या पोरांना बघायला नको, आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे. म्हणून आम्ही आयुषच्या माध्यमातून अशी सुरुवात केली की आम्ही करिअर गायडन्सला सुरुवात केली. सुरुवातीला की 10वी नंतर काय, 12वी नंतर काय, हे आम्ही सुरुवातीला ह्या गोष्टी सुरू केल्या. मग काशाला कार्यक्रम केला, डहाणूला केला की 10वी नंतरची पोर असतील मग लोकांकडून वर्गणी करायची, आपण स्वतः थोडे टाकायचे आणि त्यांना आम्ही डिक्शनरी भेट द्यायचो आणि त्यांचा थोडा सत्कार करायचा की त्या माध्यमातून कनेक्शन जुळले की तुम्हाला पुढे कुठे जायचं. तर हा एक समाज सेवेची सुरुवात तिथूनच सुरू झाली. म्हणजे खूप असे व्हिडिओ आयुष या युट्यूब चॅनल आहे मला वाटतं, आणि तुमचे खूप जुने 5 वर्ष 4 वर्ष अगोदरचे असे विविध व्हिडिओ ही पाहायला आजही मिळतात. आणि त्या व्हिडिओतून खूप काही तुमच्याबद्दल, तुमच्या कार्याबद्दल तिकडून माहिती भेटते. यानंतर एक नक्की ऐकायला आवडेल की आदिवासी एकता परिषदेची स्थापनेची सुरुवात कशी झाली आणि त्यामागील उद्दिष्ट कोणते होते. म्हणजे आदिवासी एकता परिषदेचे तुम्ही सचिव आहात. तर सुरुवात म्हणजे जसं सांगतील एकलव्य किंवा ह्या गोष्टी आम्ही हॉस्टेलला असतानाच आमच्या मनामध्ये तो सामाजिक एक थोडा किडा होता, वळवळ होता की करायचं काहीतरी. आणि आम्ही इथे आयुष नावाची संस्था सुरू केली. संस्था नव्हती ती पूर्वी, आम्ही एक व्हॉलेंटरी ग्रुप होता. आणि अशा पद्धतीने करत असताना इन ऍक्सिडेंटली माझी भेट 2008 साली काळूराम धोदडे यांच्याशी झाली. आमची एक मीटिंग होती वानगावला. तिथे आमचे सगळे मित्रमंडळी होते, आयुषचे जे मेंबर्स आम्ही तयार केले होते. तर काका तिथे आले होते आणि काकांनी जे काही तिथे भाषण दिलं आणि आमच्या मीटिंगमध्ये, तर तिथून बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळाल्या त्यांच्या एका भाषणामधून. की मी नेहमी आवर्जून सांगतो 2 गोष्टी की काकांचे जे शब्द आहेत त्या माझ्या अजूनही कानावर आहेत. जेव्हा एक विषय तिथे चालला होता की एक महिला होती, तिच्या मुलाचा प्रश्न होता, त्याला चोरीच्या आरोपाखाली पोलीस स्टेशनला बोलवलं होतं. तर ती बाई सारखी रडून दाखवत होती. तर काकांनी एवढं सांगितलं की मी लढणाऱ्यांसाठी लढतो, मी रडणाऱ्यांसाठी रडत नाही. ते शब्द होते. आणि दुसरा एक काकाने शब्द वापरला की पोलीस स्टेशनला कोण जाईल, मी तर सोकळ शिकलेला, मी डॉक्टर आहे, मी कसं काय जाणार पोलीस स्टेशनला किंवा असं. मग काकांनी टोमण्यात बोलले की शिकलेला असायला पाहिजे पण नेभलट नको. तर हे डोक्यामध्ये माझे शब्द त्या भाषणातून झाले. आणि मग
त्यांच्या तोडून आदिवासी एकता परिषद बद्दल ऐकलं होतं की आदिवासी एकता परिषद काय असते. पण थोडा मी चिकित्सक असल्यामुळे ते मी सगळं अभ्यासून बघितलं की काका जे काय सांगतात ते योग्य आहे, बरोबर आहे का. मग ते आदिवासी एकता परिषद त्याच्यामध्ये थोडं मग आयुष सोबत मी आदिवासी एकता परिषदकडे पण ओढलं गेलो. मग काकांच्या सोबत बाकीच्या गोष्टी, मग संमेलनं बघितली किंवा ते घोषणापत्र वाचलं आणि मला ते पटलं की नाही, हे विचार आहेत, हे समाजाला खूप चांगले आहेत आणि आपण त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. तर आदिवासी एकता परिषद जेव्हा मी त्याच्याशी जोडलो गेलो 2008-9 पासून, आणि मग त्याच्या बॅक हिस्ट्री पण आदिवासी एकता परिषदची तपासली, तेव्हा लक्षात आलं की पहिली आपल्याला माहिती आहे की नर्मदाचं एक मोठं आंदोलन झालं आणि नर्मदा बचावच्या आंदोलनामध्ये इथून काकांची भूमिसेना होती आणि हे आपले डोंगर भाऊंची जागृत कष्टकरी संघटना, तिथून वारू सोनावणे यांची श्रमिक संघटना, काही संघटना होत्या ज्या मध्य प्रदेशमधल्या होत्या, काही राजस्थानमधल्या, काही गुजरातमधल्या, ह्या वेगवेगळ्या संघटनाची लोक तिथे एकत्र आली होती. तो नर्मदेचा लढा मेधा पाटकरांनी भलेही त्याची लिडरशिप केली, पण जो लढणारा सैनिक होता हा आपला आदिवासी होता. आणि मग त्या इतिहासामध्ये जाताना मला लक्षात आलं की ते जो काही संघर्ष झाला तिथे लिडरशिप करणारे इतर समाजाचे लोक होते, आपलं कोणी तिथे नव्हतं. मग हे जे सगळे वेगवेगळ्या संघटनाचे आपले आदिवासी लीडर होते, त्यांनी असा विचार केला की आपण आपली एक संघटना असायला पाहिजे आणि एक संकल्पना तिथे आदिवासी एकता परिषदच्या बाबतीत विचार झाला. एक छोटीशी कविता आहे वारू सोनावणेची, की कारण बऱ्याच मोठ्या घोषणा झाल्या होत्या की एक भी घर नाही डुबेगा, एक भी गाव नाही डुबेगा, नर्मदा बांध नाही बनेगा, अशी घोषणा झाल्या आहेत. पण आज आपण बघतो ते 4 लाखाच्या वरती आपले लोक तिथून डिस्प्लेस झालेले आहेत, एवढे सारे गावं तिथून गेलेले आहेत. मग तिथे एक वारू सोनाने एक छोटीशी 2 लाईनची कविता यांच्यासाठी केलेली आहे, मेधा पाटकरांसाठी. आणि हे मेधे मेधे, हे मेधे मेधे तू आम्हाला होडीत बसून नर्मदा पार करायला शिकवलं, हे मेधे मेधे तू आम्हाला होडीत बसून नर्मदा पार करायला, हेच जर तू आम्हाला पोहायला शिकवलं असतं तर आम्हीच नर्मदा पार केली असती, हे आम्हीच नर्मदा पार केली असती. तर सांगायचं तात्पर्य की आम्हाला जर आमच्या ह्याने शिकवलं असतं तर आम्हीच असतो. आणि खऱ्या अर्थाने प्रेरणा तिथून आदिवासी एकता परिषदेची मिळाली. आणि 1992ला मग ह्याची एक म्हणजे एक स्ट्रक्चर तयार झालं आणि त्याची पहिली मीटिंग ही नाशिकला झाली. त्याच्यापूर्वी आपल्याकडे पालघरमध्ये 1970-75च्या दरम्यान आदिवासी साहित्य संमेलन झालं आणि तिथून ह्याची मुहूर्तमेढ सुरू झाली आदिवासींच्या विचारांची, की आमचं एक स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे. आजकाल बघतोय की इतर समाज येतो आणि आपल्याला फक्त सैन्य म्हणून वापरतो, आणि म्हणून हे आदिवासी एकता परिषद वेगळी विचारधारा तयार झाली आणि त्या माध्यमातून मग असं होत एक प्रक्रिया सुरू झाली आणि आदिवासी एकता परिषदेची बाण होत गेली. आणि मग हे जी पहिली मीटिंग झाली 91-92ला ती आपल्या नाशिकला झाली आणि तिथे वेगवेगळ्या संघटनाचे लोक आले ना, तिथे मग एक नाव फायनल झालं की ह्या संघटनेचं नाव काय असलं पाहिजे. मग आदिवासी एकता परिषद ही काउन्सिल आहे, ही परिषद आहे, ह्याच्यामध्ये सगळे लोक सामील होतील, ह्याच्यामध्ये आगापिछा कोणी नाही, एक समाजाची हे असेल. आणि म्हणून हे आदिवासी एकता परिषदची सुरुवात झाली. आणि ह्याचं पहिलं संमेलन हे अंकुश विहीर नंदुरबार इथे झालं. तिथे ह्या संमेलनाच्या निमित्ताने लोक आली होती आणि त्या सुरुवातीपासून 1992 पासून हे आदिवासी एकता परिषदची सुरुवात झाली. आणि 14-15 जी जानेवारीची तारीख आहे ती तेव्हापासून 92 पासून फिक्स झाली. आणि ह्याच्यामध्ये असं घटना घडली होती की पूर्ण जगाची एक परिषद झाली होती ब्राझीलला, रिओ दो जानेरोमध्ये. तिथे आपल्या देशातून पण अशोकभाई चौधरी आणि इतर लोक हे तिथे रिप्रेझेंटेशन गेलं होतं. जवळजवळ ह्या सगळ्या देशाचे जिथे प्रतिनिधी होते आणि तिथे ठरवलं गेलं की जर पृथ्वी वाचवायची, ती पृथ्वी शिखर परिषद होती. आणि त्या पृथ्वी शिखर परिषदेमध्ये ब्राझीलमध्ये असा ठराव झाला जे आदिवासीचं लाईफस्टाईल आहे हे जगाला वाचवणार आहे आणि ते आपण तसं अडॉप्ट केलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, तर पुढच्या पिढ्या जगतील. आणि तो विचार तेव्हापासून 1992 पासून सुरुवात झाला आणि त्याचीच परिणती एकता परिषदमध्ये पण दिसते. आणि तो एक वैश्विक विचार घेऊन आदिवासी एकता परिषद स्थापन झाली. आणि म्हणून आदिवासी एकता परिषद आहे, त्याच्या मागे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद किंवा आदिवासी एकता परिषद भारत असं नाव लावलं जात नाही. ही फक्त आदिवासी एकता परिषद, फक्त भारतातल्या आदिवासींसाठी नाही, जगातल्या आदिवासी ही आदिवासी एकता परिषद. आणि ही आजपर्यंत 32 वर्ष झाली ते काम करतात. आणि अशा पद्धतीने मी ह्या विचारांशी जोडलं गेलो आणि ते जे काय विचारधारा आहे किंवा जे काही घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि हे एक वार्षिक कार्यक्रम असतो. आणि आदिवासी एकता परिषदची पुढची परिणती म्हणजे हा आदिवासी समन्वय मंच भारत जो आहे तो त्याच्यातलाच एक भाग आहे की देशातल्या ज्या संघटना आहेत त्यांना एका मंचावर आणायचं काम आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून करते. आजच्या घडीला आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या प्रमुख आव्हाने कोणती आहेत, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? आपण जगाचा विचार करू किंवा देशाचा विचार करू, आपण जिल्ह्याचा विचार करू, सगळ्यात महत्त्वाची भेडसावणारी प्रश्न आहे ते अस्तित्व, एक्झिस्टन्स. आपलं अस्तित्व, आदिवासीचं अस्तित्व हा पृथ्वीवरून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
हा खूप मोठा चॅलेंज आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण जग ह्याचा विचार करते. आणि म्हणून लोकांना असं वाटतं की 9 ऑगस्ट आमच्या हा नाचण्यासाठी कार्यक्रम आहे, पण हा एक्झिस्टन्सचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न. आणि म्हणून ते इतर समाजासाठी दिवस नाही, तो आदिवासींसाठी का दिवस आहे, का त्याचं एक्झिस्टन्स धोक्यात आहे, तो खतऱ्यामध्ये आहे, म्हणून तो वाचला पाहिजे. म्हणून युनो जागतिक संघटना त्याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न आदिवासीच्या अस्तित्वाचा आहे. आणि आदिवासीच्या अस्तित्वासोबत पृथ्वीचं अस्तित्व जुळलेलं आहे, निसर्गाचं अस्तित्व जुळलं आहे, मानवी मूल्यांचं अस्तित्व जोडलेलं आहे. आणि हा सगळ्यात धोक्याची गोष्ट, आदिवासी जर संपला किंवा आदिवासीचे विचार जर संपले किंवा त्याची मूल्य संपली तर संपूर्ण ही काय मानवजात आहे ती धोक्यात येणार आहे. आणि म्हणून हा एक्झिस्टन्सचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक समजले की आदिवासी टिकला तर पूर्ण पृथ्वी आणि मानवजात जगणार आहे. यानंतर पुढचा एक प्रश्न नक्की आम्हाला त्या प्रश्नाविषयी म्हणजे उत्तर ऐकायला आवडेल. आदिवासी संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी नवतरुणांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण आता मॉडर्न जमान्यामध्ये डीजेचा पूर्ण सोर्स आणि डीजेवर सर्व नवतरुण नाचण्यासाठी धुंद होऊन जातात, पण संस्कृती परंपरा यांच्यासाठी नवतरुणांनी काय? बऱ्याच रिसर्च आणि एवढ्या वर्षाचा अनुभवानंतर एक मी माझी लाईन तयार केलेली आहे की संस्कृती परंपरा ही जगण्याची गोष्ट आहे, ना की ती संग्रहालयात ठेवण्याची गोष्ट आहे. हे माझं शब्द आहे की एखादी परंपरा असेल, संस्कृती ती जगण्याची गोष्ट आहे. तिथं तुम्ही जगाल तर ती टिकणार आहे. तुम्ही ते काम बाबा TRTI पुण्याचं आहे किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचं ते काम नाही, ते आपलं काम आहे. मी जर ती भाषा बोलेन तर ती टिकणार आहे. मी जर धवलेरी आणून लग्न करेल तर ते टिकणार आहे, कारण ती धवलेरी पुढच्या पिढीला कामाला येणार आहे. मी जर कोली खाईन तर ते टिकेल, नवा भात मी खाईन तर ती परंपरा टिकेल. कारण माणूस हा नकलची आहे, म्हणजे कसं सांगतो ना, तो कॉपी करतो की माझा बाप काय करत होता, माझे आजोबा काय करत होते, हे आपण बघतो. जेव्हा आपली जी तरुण पिढी आहे, ती आता जनरेशन आहे, तो जर इतर समाजाचे देव बसवत असेल, इतर समाजाच्या पूजा पद्धती करेल तर लहान पोरग तेच कॅच करणार आहे. त्याने कधी बिरसा मुंडा बघितला नाही तर तो सांगू शकत नाही की तो बिरसा मुंडा. त्याने इतर जे देव बघितले असतील, इतर ज्या मूर्ती बघितल्या तर तेच सांगणार. आणि म्हणून तरुणाची ही जबाबदारी आहे, ते आपण संस्कृती जगायला शिकायला तर ते टिकणार आहे. तुम्ही दुसऱ्यावर लादून दुसऱ्याला शिव्या देऊन काहीच होणार नाही, ते तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणजे सुरुवात कुठेतरी तरुणांनी स्वतःपासूनच केली पाहिजे. आता मी माझं उदाहरण सांगतो. मी जोपर्यंत माझी संस्कृतीबद्दल ज्ञान घेतलं, तर माझ्या घरी पण चुका झाल्या, वडिलांच्या, आईच्या किंवा काकांच्या, त्यांनी लग्नामध्ये इतर वापरलं किंवा बाकीच्या गोष्टी केल्या. पण जेव्हा मला समज आली की माझी संस्कृती, मी कोण आहे, माझं आदिवासी पण, मग मी माझ्या लग्नाच्या बाबतीत हट्ट धरला की मी लग्न करेन तर धवलेरी आणून. भले मी डॉक्टर आहे, मी भले मुंबईला शिकलो, पण माझं कल्चर आहे ते माझं कल्चर. भले ते माझे मित्र येतील बघतील ना, मी त्यांच्या लग्नात जाईन तेव्हा त्यांच्या पद्धतीने, ते जर ख्रिश्चन असतील तर मी फादरला बघेन, ते जर हिंदू असतील तर मी ब्राह्मणाला बघेन, ते इतर समाजाचे असतील, मुसलमान, तर मी काजीला बघेन. पण मी जर त्या जमातीचा आहे तर माझी लग्नाची पद्धत आहे तर ती मला केली पाहिजे, ते तर करणार नाहीत. तर मी ते ठरवलं होतं आणि मग माझ्यापासून मी सुरुवात केली की नाही, मी माझ्या लग्नामध्ये धवलेरीच आणणार आणि जे पण असेल ते त्या पद्धतीनेच करेन. आणि म्हणून ही सुरुवात आपल्याला करावी लागते. आणि मला आता खूप प्राईड फील होतं की माझ्या घरात, माझ्या आता नंतरची जी पण लग्न आहेत तिथे धवलेरी हेच आणलं जातं, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही, कारण ते आपल्याला केलं पाहिजे. कारण इतर समाजाचा माणूस धवलेरी बोलवणार नाही, आपणच बोलू शकतो. आणि म्हणून मला हे सांगायचंय. आणि म्हणून गावदेवाच्या बाबतीत मला आपल्या तरुणांना सांगायचंय की तुम्ही जो खर्च इतर ठिकाणी करता तो कमी करा. तुम्ही इथे या आणि तुम्ही जर तो देव बघितला तर तुमची पोरं बघणार आहे ना. ते रस्सा पिण्यासाठी का नसेल, पण तुम्ही त्या पोराला घेऊन जा, त्याला डोकं टेकवायला सांगा, हा बाबा आपला देव आहे ना. इतर देव दाखवाल तर तेच बघणार, बरोबर ना. आणि म्हणून मी सांगितलं ना, पाडा जो काय पालघर आदिवासी डॉक्टर असोसिएशन आहे, तिथे मी बरीच चर्चा पण केली. एखाद्या डॉक्टरनी काहीतरी फोटो टाकला इतर समाजाच्या देवाचा, तर मी एवढं सांगितलं, आज आपण सर्टिफिकेटवर डॉक्टर झालेलो, ह्यापैकी किती डॉक्टर आहेत जे खरोखर कुलदेवाला पूजायला गेलेत? तुम्ही किती लोकांनी हिरवा हिमाय बघितलं? कारण तुमच्याकडे आज जी पण संपत्ती आहे, जे पण तुमचं नाव आहे, तुमच्याकडे जातीचा दाखला आहे, आणि तो जातीचा दाखला मिळवण्यासाठी तुम्ही हिरवा हिमाय बहरमचं नाव टाकलेलं आहे. आणि ही आपली ड्युटी बनते. तुम्हाला इतर ह्याच्याने त्या नोकऱ्या मिळाल्या किंवा ती पद नाही मिळाले, तुम्हाला जातीचा दाखला मिळाला म्हणून मिळाला. मी ते ओपनली बोलतो त्यांना, कारण तो आपला हक्क आहे, अधिकार बोललं पाहिजे, तोपर्यंत त्यांना समजणार नाही. आणि म्हणून मला सांगायचं की जर तुम्ही हिरवा हिमाय बहरमचं नाव द्या जातीचा दाखला काढायला त्या फॉर्म मध्ये भरलं नसतं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळालं नसतं, तुम्ही डॉक्टर होऊ शकलात नसता. ते आरक्षणावर झालं. म्हणून आपली तरुणांची ड्युटी आहे की ते आपण करायला शिकलं पाहिजे. आणि आपण गर्दी करतो इतर ठिकाणी, जसं तुम्ही डीजेचा उल्लेख केला, पण तुम्ही बघा, हे मला तुमच्या माध्यमातून संदेश द्यायचा आहे. डीजे कधी वाजेल, काय पाहिजे त्याला?
लाईट पाहिजे. लाईट पाहिजे, बरोबर ना, बिना लाईटचं चालणार नाही आहे का? नाही किती चांगला बँड आणा, जर लाईट नसेल तर लाईट चालणार नाही. नसेल तर पण काय ह्याच ठिकाणी जर आडवा तूर आहे, आपलं रोह्या आहे रोह्या. किंवा वाजवणारे काहली आहेत, कहाणी त्याला गरज नाही लाईटची. हे नैसर्गिक आहे आणि तुमच्या शरीराला अजिबात हानी करत नाही. आज डीजेच्या समोर हार्टचा पेशंट जाऊ शकत नाही. हो भले भले लोक मेलेले आहेत मेलेले त्यांना आहेत. अटॅक येऊन, पण हे जी गोष्ट तुम्हाला एन्जॉय करायला भाग पडते ती गोष्ट मजेची आहे ना. मजेचे आहे, हे तर बरोबर. तुम्ही 2 पॅक मारल्यावर असं म्हणजे उड्या उड्या मारता ह्याला मारा. ह्याला काय अर्थ नाही ना, अर्थ नाही, अर्थ नाही. बरोबर. जेव्हा नॅचरल जे वाचतं ना त्याला खूप गोडी असते. गोडी असते. आणि आणि हे मॅनमेड आहे आणि निसर्गाला धरून आहे. आपला जर कल्चरचा विचार केला ना, तारपा कसा बनलेला आहे, बरोबर ना, हर एक हा, गोष्ट निसर्गातून निसर्गातून आहे. आहे. तुमचा ढोल कसा बनलाय, तुमची काहली कशी बनली, हे कातळ कुठून आले, हे सगळं मॅनमेड आहे आणि बाहेरची आर्टिफिशियल गोष्ट आहे. म्हणून हे लाईफ स्वावलंबी आहे. तुम्हाला बाजारात जाऊन 40,000 मोजावे लागत नाही, 5,000 पण काम चालतं. ते कालच्या. तुमचं 3 दिवस काम सरवून देतात. तर ह्या गोष्टी आपण अडॉप्ट करायला शिकलं पाहिजे. आज उदाहरण सांगतो, सचिन सातवी जे आपले मोठे इंजिनियर आहेत हुंडाई कंपनीमध्ये, है ना, आज ते कोरियाला आहेत, आता मला काल परवा येतील. त्यांच्याकडे भले ते मॉडर्न झालेत, त्यांच्याकडे हुंडाई सारखी कार आहे, सॅमसंग सारखी मोबाईल आहे, मोबाईल. सगळ्या मॉडर्न झालेत. पण लग्न करताना तुला कितीही डॉलर मोजावे लागलं तरी त्यांचा पारंपरिक ड्रेसच विकत घेतात कोरियाची लोक. असं मॉडर्नवाला टाय कोटवाला काय? कपडा वापरत नाहीत. जपानमध्ये पण तीच परिस्थिती आहे. भले ती जगावर महासत्ता असेल पण ते त्यांचं ट्रॅडिशन सोडत नाहीत. म्हणून मला तरुणांना सांगायचं, तुम्ही कितीही शिका, तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, वकील बना, पंतप्रधान बना, पण आपले रूट्स आपल्याला विसरून चालणार नाही. विसरून चाल. आपण जिथून आलोय आणि आपलं जोपर्यंत आपण अस्तित्व टिकवणार नाही तोपर्यंत पुढची पिढी टिकणार नाही. आणि काळ्याच्या ओघात आपला धोका आहे. आणि तरुणांना एवढं सांगू शकतो की आपल्याकडे 47 जमाती होते, आता 45 उरलेल्या आहेत. 2 का कमी केला ह्याचा आपण विचार करायला शिकला पाहिजे, कारण त्यांनी कल्चर कस्टम सोडलं म्हणून. आणि म्हणून ह्याची परंपरा तर 1000 वर्ष आहे. आणि म्हणून हा मी गमचा मुद्दाम लोकांना सांगण्यासाठी कधी कधी मीटिंगमध्ये घेऊन जातो. 1947 भारत देश स्वतंत्र झाला. हे जे वारली चित्र आहे ह्याचं वर्ष 10,000 आहे. 10,000 वर्षापासून या पृथ्वीवरती आमची सभ्यता आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून संस्कृती परंपरा ही काळाची गरज आहे. माझं म्हणणं हे नाही की तुम्ही शिक्षण घेऊन आहात, तुम्हाला जे मॉडर्नचं शिक्षण, इंग्लिश शिका, चायनीज शिका, फ्रान्स शिका, जेही शिकायचं ते शिका, पण रूट्स खूप महत्वाचे, मुळं खूप महत्वाची. मी आलो कुठून हे मला सतत लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणून मी एवढंच सांगतो की परंपरा संस्कृती ही जगण्याची गोष्ट आहे, ती बोलून टिकणार नाही. तुम्हाला बसावं लागेल, कोली हातावर घेऊन खावीच लागेल, नवाबात खावाच लागेल, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तेव्हा संस्कृती जगलो तर ते टिकेल. पोच करता जरा. खूप छान आपल्या चर्चा सुरू आहेत सर. यापुढे एक प्रश्न नक्की विचारेन की आधुनिकतेमुळे आता जी पारंपरिक जीवनशैली आहे याच्यावर कोणते परिणाम होतात असं तुम्हाला वाटतं? सोप्या साध्या शब्दात सांगायचं तर माझा अनुभव जो सांगतो की लोक खूप हिरा बनायचा प्रयत्न करतात. हिरा एक खूप चमकणारी गोष्ट असते आणि त्याला जर तुम्ही जास्त हिट केलं ना त्याचा कोळसा होतो. माझं असं म्हणणं आहे की हिरा बनू नका, सोनं राहा. सोनं आपलं कधीच आपली प्रॉपर्टी सोडत नाही. त्याला तुम्ही पाण्यात टाका, आगीत टाका, कुठे पण टाका. आणि आदिवासीचं कल्चर पण तसंच असलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आधुनिकतेचा परिणाम आहे निश्चितच. शिक्षण हे घेतलं पाहिजे, ते वाघिणीचं दूध आहे वगैरे बरोबर आहे, पण ह्या प्रस्थापित शिक्षण पद्धतीमुळे आदिवासींच्या संस्कृतीवर खूप परिणाम झालेला. हे आपण कबूल केलं पाहिजे. का कबूल केलं पाहिजे? कारण शिक्षणाच्या निमित्ताने बघा सुरुवातच इथून होते की जेव्हा आम्ही शाळेत दाखला टाकायला जातो ना तेव्हा त्या माणसाला माहितीच नसतं मी वारली आहे, मी कोकण आहे, मी मल्हारकडे, मी कोण आहेच माहित नाही. मग त्याला तो जो शिक्षक असतो ना तो अरे तू वारली आहेस, मग तो वारली नोंदवतो. त्याला तर धर्माचा तर मागमूस पण नसतो की कुठला धर्म आहे, तो धर्म पण त्याला माहित नसतं. मग मांडव काहीतरी असा आपला माणूस सांगतो. मग तो ब्राह्मण असेल तर तो हिंदू लिहितो, तो ख्रिश्चन असेल तो ख्रिश्चन लिहितो, जर मुसलमान असेल तर तो मुसलमान लिहितो. तर त्याच्यामुळे हा जो शिक्षण पद्धती आहे तर त्यांना असं वाटतं की हे पण आमच्यासारखे आहेत आणि मग ते त्यांच्यासारखं आपल्याला वागवायचा प्रयत्न करतात. आणि ह्या शिक्षणाचा खूप मोठा परिणाम आदिवासींच्या संस्कृतीवर झालेला आहे. आणि असं दाखवलं गेलं की आदिवासींचं ते तुच्छ आहे, ते जे करतात ते कमीपणाचं आहे आणि आम्ही सांगतो ते खूप चांगलं आहे आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे. आणि त्याचा पगडा हा शिक्षित पिढीवरती होतो. आणि मग त्या शिकलेल्या माणसाला लाज वाटते पाहिजे की मी चांगलं मराठी बोललं पाहिजे, चांगलं हिंदी बोललं पाहिजे, चांगलं इंग्लिश बोललं पाहिजे. मग माझी भाषा ही कमीपणाची आहे. मग ती भाषा जर तुम्ही भाषा संपवत गेला तर त्याच्यातले जे शब्द आहेत ना ते पण संपत जाणार. तर एवढी ब्युटी आहे आपल्या. जर तुम्ही जर आपल्या एक एक शब्दाचा आम्ही जेव्हा विचार करतो संस्कृतीच्या बाबतीत, तर समजा आपण बाजारात गेलो आणि
सिंध आहे ना विकाय हा. ठेवले असेल, तर जो आधुनिक माणूस आहे किंवा बाहेरचा जो माणूस आहे तो त्याला काय सांगतो, हे बांबूची भाजी आहे. पण आपला माणूस काय सांगतो त्याला, ती सिंध आहे. सिंध आहे. बरोबर आहे. बरोबर. आता ती सिंध प्रोडक्शन आहे ना, ते तुम्ही घरा आल्यानंतर आपण जेव्हा ते बारकं जे रोप उगतं ना, हा. त्याला आपण काय सांगतो, वास्ता सांगतो वास्ता सांगतो. है ना. त्याला डायरेक्ट बांबू नाही सांगत, बांबू नाही पण तो सांगत. बाहेरचा माणूस त्याला बांबूच सांगतो है ना. जेव्हा ते मोठं वाढतं तेव्हा आपण काय सांगतो, ही चिम झाली. चिंब झाली. किंवा बरोबर. जर मोठा असेल तर आपण त्याला टोकर सांगतो. टोकर सांगतो. म्हणजे एकाच वस्तूला आपल्याकडे कितीतरी किती शब्द आहेत. शब्द आहे. बरोबर का ना? तर ही प्युरिटी आहे. आपण जेवणाच्या बाबतीत पण विचार करू. हा, आपण शिजवलेला असेल ना तर मार्केटमध्ये काय सांगणार, त्याला भात आहे. भात पण आहे. आपण कणगीत जो अख्खा असतो ना त्याला भात सांगतो. भात सांगतो. आपण त्याला धान सांगतो. त्याची पेज होते, त्याची कनेरी होते. कन्हेरी होते. तर हे खूप ब्युटिफुल आपली लँग्वेज आहे आणि त्याच्यामध्ये वैविध्यता आहे. आणि म्हणून आपण मॉडर्नच्या नावाखाली काय करतो, दुसऱ्यांचं स्वीकारतो आणि आपलं टाकत चाललेलं. ताकद चालली. आणि म्हणून मला हे सोन्यासारखं सांगायचं की सोन्यासारखं राहा, तुमचं ते तुमचं आहे. हा, त्याला पर्याय नाही असू पर्याय. शकत. आपला बाप हा आपलाच आहे, आपली आई ही आपलीच आपलीच आहे. आहे. त्याच्याबद्दल कमीपणा चालत, ती सुडक्यात असेल, लंगोटमध्ये असेल, पण तो आपला बाप आहे. आपला बाप. आणि म्हणून तो जो रिस्पेक्ट आहे तो आपण करायला शिकलं पाहिजे. म्हणून आधुनिक किती स्वीकारायचं ते आपण ठरवलं पाहिजे. की ठीक आहे, व्यवहारापुरतं आहे ना, चांगलं इंग्लिश बोललं पाहिजे, हिंदी बोललं पाहिजे, मराठी ते गणित आहे ते घेतलं पाहिजे, इक्वेशन्स आहे घेतली पाहिजे. पण आपलं जे आहे मूळ ते विसरता कामा नये. विसरता कामा नये. आपण काय करतोय की लाजे खातर किंवा कमीपणा म्हणून आपण दुसऱ्यांचं स्वीकारतो आणि अनुकरण, मी सांगितलं की कॉपी करतो. Copy आपण करतो. दुसऱ्यांचं कॉपी करतो. जे आपली लोक शिकली आणि शहरात गेली त्यांना वाटतं की हे खूप चांगलं जग आहे, हे वाईट आहे. पण मी जसं सुरुवातीला हे पृथ्वी गोल आहे, लोक फिरून फिरून आता आदिवासी कल्चरकडे यायला लागले. आणि म्हणून आपल्याला टिकवणं खूप गरजेचं आहे. पण आधुनिकता आहे. तुम्ही म्हणून सांगतो की मी नेहमी उदाहरण सांगतो की APJ अब्दुल कलाम जरी मिसाईल मॅन झाले पण त्यांनी त्यांचा धर्म नाही सोडला. त्यांना जर मस्जिद दिसली तर ते नमाज पडायला गेले. बरोबर ना. म्हणून रूटला आपण चिकटून राहिलं पाहिजे. ते भले काय पण असू दे, ते आपलं आहे. आणि म्हणून आधुनिकतेचा किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्यावर आहे. आणि हे खास करून मी शिकलेल्या तरुणांना सांगेन की मॉडर्नायझेशनच्या नावाखाली आपली संस्कृती म्हणजे कमीपणा समजू नका, ती वापरायला शिका. खूप चांगल्या गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये आहेत. ही मूल्य जी खूप मोठी आहेत. जसं मी नेहमी सांगतो की सतीसारखी घाणेरडी प्रथा आदिवासी समाजामध्ये नव्हती, म्हणून आमच्याकडे ढवलेरी जीवन आहे ना, की हे आपण समजलं पाहिजे. आमच्याकडे पोटामध्ये मूल मारलं जात नाही, मुलगी असेल तर, कारण आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही, हुंडा घ्यावा लागत नाही. विधवा पुनर्वसनासाठी इतर समाजाच्या लोकांनी मोठमोठे लढे केले, चळवळी चालवल्या. पण आमच्या आदिवासी समाजामध्ये एखादी विधवा झाली, तिला राहायचं असेल राहील, नाही तर दुसरं लग्न करू शकते. एवढा फ्री आपला समाज आहे. आणि म्हणून ही मॉडर्न पेक्षा खूप चांगली मूल्य आदिवासी समाजामध्ये उगवताना विषय आला. म्हणून मी सांगतो की आपलं जी मूल्य आहे, मी लोकांना उदाहरण सांगतो. किती लोकांनी मूवी आला सैराट है ना, सैराट मूवी किती लोकांनी बघितलं. हा, सगळे लोक. मग त्याची एंड स्टोरी काय आहे, तर शेवटी आर्चीला आणि परशाला मारलं जातं, ते लहान बाळपण मारलं जातं है ना. पण आदिवासी समाजाचं तुम्ही कल्चर रिचनेस बघा किंवा त्याची श्रीमंती बघा. आपल्या समजा मी पराड आहे, तर मी पराडाची मुलगी करत नाही. पण लक बाय चान्स 100 एखादी केस असेल, दुसरी एखाद पराड असेल, तर आमचं पटलं तर समाज आम्हाला मारून नाही टाकत आहे. फक्त कायद्यात बसू देत नाही, पण जगायची संधी देतो. आम्ही त्या आर्ची आणि परशासारखं खानदानाची इज्जत घालवली म्हणून मारून नाही टाकत. तर हे जी मानवी मूल्य आहे ना, ते आदिवासी कल्चरमध्ये. आणि म्हणून तुम्ही मॉडर्न ज्या गोष्टी म्हणतात, तर तो परिणाम आहे शिक्षणाचा, इतर संस्थांचा किंवा तर ते आपण किती स्वीकारायचे ते आपल्यावर अवलंबून आहे. आणि मी म्हणून सांगितलं की ज्या गोष्टीवर आमचा आधार आहे किंवा ज्याच्यावर आमचं अस्तित्व आहे, हिरवा बहरम नारायण, हे आपणच टिकवलं पाहिजे, तर ते पुढे टिकणार आहे. आणि म्हणून कमीपणासारखं आपल्यामध्ये बिलकुल काही नाही. खूप चांगल्या गोष्टी आहेत. लोकशाही खऱ्या अर्थाने असेल तर ते आदिवासी संस्कृती आहे. म्हणून मी उदाहरण सांगतो की गावदेवाचं जेव्हा आपण आला किंवा फाला करतो हा ना, तेव्हा मी जर डॉक्टर आहे तर मी 1000 रुपये वर्गणी देत नाही. मजूर जर 100 रुपये देतो तर मी पण 100. आम्ही सगळ्यांनी जी इक्वॅलिटी आहे ना, समानता, ती त्याच्यामध्ये आहे. ही मानवी मूल्य आहेत. हा, तुम्हाला पुस्तकात जाऊन शिकावं लागत नाही ते, आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आधुनिकरणाकडे काहीच नाही आहे, त्याने आपल्याकडून शिकलं पाहिजे. विधवा पुनर्विवाह असेल, हुंड्यासारखी घाणेरडी प्रथा असेल, सतीसारखी घाणेरडी प्रथा असेल, ते आदिवासीमध्ये नाही आहे ना. आणि जीवाची कदर कशी, आम्ही कोणाला मारून नाही टाकत है ना. लुला पांगला असेल तर आपण त्याला भीक मागायला नाही पाठवत. अख्ख्या गावाचा पोरगा आहे म्हणून त्याला सांभाळतो कोणी पण. अरे हे पांगल्या, हे हाल्या, असं करून त्याला सगळेजण खायला देतात, सगळेजण मदत करतात. इव्हन लुल्या पांगल्यांची पण लग्न होतात, आंधळ्यांची पण लग्न होतात. असा आपला आदिवासी कल्चर. म्हणजे एकंदरीत आदिवासी समाजात भेदभाव नाही, उच्च नीचता अशी कोणतीच गोष्ट नाही की त्याचा कम्पेअर केला जाईल दुसऱ्याशी. मात्र आधुनिकतेमध्ये त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. कालचंच उदाहरण सांगेल, आता विषय निघाला म्हणून. कृतीतून खूप काही चांगलं शिकवतात. आम्ही आताच धवलेरींचा इंटरव्ह्यू करायला गेलो होतो.
तर आपल्या कीर्तिवरठ आहे त्यांनीच पाणी मागितलं धवलेरीकडे, तर ओतून दे. तर ती धवलेरी बोलली मी ओतून देणार नाही, तू घे. तर तिला कळलं नाही कीर्तीला. मग मी सांगितलं की त्याच्या मागचा विचार खूप मोठा आहे की आम्ही सारखे आहोत. ओतून कोणाला दिलं त्याला तुच्छ समजलं जातं, जे अस्पृश्य समजलं जातं. हा. तर तुम्ही अस्पृश्य नाहीत, तुम्ही आमच्यात आमच्या. तूच पाण्याची बाटली घे आणि तूच तुझे हात धुवे. तर हा जो विचार ना तिथून शिकायला मिळाला काल, की त्या कृतीतून करून दाखवलं की मी तुला वरून पाणी वाढून देणार नाही, तू आमच्यातलीच आहेस. हा. की अस्पृश्य नाही तू, अस्पृश्य लोकांना ते पाणी वाढून दिलं जात असतं. तर हे खूप मोठा विचार मोठा विचार आहे त्याच्यामध्ये.